नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे कच्च्या टोमॅटोचा झणझणीत चमचमीत असा ठेचा. तोंडाला चव नसेल आणि काहीतरी चटपटीत झणझणीत खायचं असेल तर अशा वेळी हा कच्च्या टोमॅटोचा ठेचा एकदा नक्की बनवून पहा. तर इथे मी 4 मध्यम आकाराचे कच्चे टोमॅटो आणि 15-20 इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता गॅसवर एक कढई ठेवली. आता त्यामध्ये या कट करून घेतलेल्या 15-20 मिरच्या आहेत त्या घालायच्या आणि सुरुवातीला त्या आपल्याला तेल न घालताच अशा प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत. या मिरच्याला सुरुवातीला थोडे थोडे डाग पडू लागले की त्यातील मॉइश्चर कमी होऊ लागले आहे असे समजायचे आणि मिरच्या अशाच प्रकारे कलताने व्यवस्थित हलवत छान अशा खमंग भाजून घ्यायच्या. ज्यावेळी सर्व बाजूंनी मिरच्या छान अशा भाजल्या जातात आणि त्याला अशा प्रकारे डाग दिसू लागले की त्यामध्ये आता अर्धा चमचा तेल ओतायचे आणि या मिरच्या आता तेल घालून व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर साधारण 3 ते 4 मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर या मिरच्या भाजण्यासाठी वेळ लागतो. तर अशा प्रकारे या मिरच्या छान अशा सर्व बाजूंनी डाग पडेपर्यंत छान अशा भाजून घ्यायच्या आहेत आणि त्याचा छान असा वास देखील येऊ लागतो. आता मिरच्या छान भाजत आलेल्या आहेत. आता त्यामध्ये 20-25 लसूण पाकळ्या घालायच्या. सोबतच यामध्ये थोडीशी कोथिंबीरीची देठी देखील मी घातलेली आहेत. याऐवजी तुम्ही कोथिंबीर देखील घालू शकता. आता या मिरच्यासोबतच या लसूण पाकळ्या आणि कोथिंबीरीची देठे आहेत ती देखील या तेलामध्ये आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहेत. कलत्याने व्यवस्थित हलवत राहायचे. तर लसूण आणि ही कोथिंबीरचे देठे घातल्यानंतर पुन्हा 1 ते 1.5 मिनिट आपल्याला मध्यम आचेवरती चांगले व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे या लसूण पाकळ्याला थोडेसे डाग पडू लागले की आता ते छान असे भाजले समजायचे आणि आता काढून घ्यायचे. आता त्याच कढईत पुन्हा 1 चमचा तेल ओतायचे. अर्धा चमचा त्यामध्ये जिरे घालायचेत. जिरे छान फुलले की त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचा आणि हे जे आपण 4 कच्चे टोमॅटो चिरून घेतले होते ते चिरलेले टोमॅटो यामध्ये घालायचे आणि कलत्याने व्यवस्थित हलवत चांगले परतून घ्यायचे. इथे आपल्याला तेलाचा अगदी कमीत कमीच वापर करायचा आहे. तर 1 चमचा तेलामध्येच हे 4ही टोमॅटोचे काप मी व्यवस्थित असे भाजून आणि परतून घेते आहे. तर आता हा कच्चा टोमॅटो आहे तो पटकन मऊ व्हावा यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालत आहे आणि सोबतच यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे म्हणजे रंग देखील अगदी सुरेख येईल. आता हळद आणि मीठ घातल्यानंतर कलत्याने पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवायचे आणि मध्यम आचेवर 2 मिनिटे आपल्याला ते चांगले वाफवून घ्यायचे आहे. 2 मिनिटानंतर पुन्हा यावरील झाकण काढायचे आणि कलत्याने व्यवस्थित हलवत राहायचे. तर अशाच प्रकारे झाकण ठेवून आणखीन 1-2 वेळा हे टोमॅटो चांगले शिजवून घ्यायचे आहेत. ते चांगले पूर्णपणे मऊ होऊ द्यायचेत आणि या टोमॅटोला हलकासा गोल्डन कलर देखील आपल्याला येऊ द्यायचा आहे. तर साधारण 5 ते 6 मिनिटानंतर अशा प्रकारे हा टोमॅटो छान असा परतला गेलेला आहे आणि येथे तुम्ही पाहू शकता याचा रंग देखील बदललेला आहे आणि त्याला हलकेसे सोनेरी तांबूस असे डाग पडू लागलेले आहेत. तर आता हा टोमॅटो पहा छान असा परतला गेलेला आहे. आता हा टोमॅटो देखील आपण ताटामध्ये काढून घेऊया. तर भाजून घेतलेले हे सर्व साहित्य एका ताटामध्ये मी काढून घेतले होते आणि ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते घालायचे आहे. तर इथे मी हिरव्या मिरच्या आणि भाजून घेतलेले टोमॅटो देखील एकाच मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आहेत. आता यामध्ये आणखीन 5-6 लसूण पाकळ्या, थोडीशी ताजी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे आणि अशा प्रकारे आपल्याला ते वाटून घ्यायचे आहेत. याऐवजी तुम्ही ते पाट्यावर वंट्यावर देखील वाटून घेऊ शकता. तर माझ्याकडे पाट्यावर वंटा नाही त्यामुळे मी ते मिक्सरमधूनच ते बंद चालू करत अशा प्रकारे ओबडधोबड असे वाटून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपला हा टोमॅटोचा झणझणीत असा ठेचा तयार झालेला आहे. आता खाताना भाकरीवर हा ठेचा घ्यायचा, वरून थोडेसे तेलाची धार घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून खायची. वाटल्यास तुम्ही यावर थोडेसे भाजलेले शेंगदाण्याची कूट देखील घालून खाऊ शकता.